आळू वडी खावीशी वाटते, पण खाल्ल्यावर घसा खवखवतो आणि बनवताना ती तुटते. या सगळ्या समस्येचं समाधान म्हणजे ही खास रेसिपी. बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि सर्व मसाले एकत्र करून त्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट करा. तांदळाच्या पिठामुळे वडी एकदम कुरकुरीत होते. चिंच गूळ चटणी घातल्यामुळे घसा खवखवणार नाही. आता अळूच्या पानांची जाड शिरा काढून लाटण्याने लाटून घ्या. यामुळे तुमचा घसा खवखवणार नाही. आता एक एक पान उलटे करून त्यावर बेसनाच्या पिठाचा लेप लावा. पाने एकावर एक ठेवताना उलटे करून ठेवा म्हणजे वडी सर्व बाजूंनी सारखी होईल. तयार रोल कढईत पाणी उकळवून छान वाफवून घ्या. शिजल्यावर चाकूने तपासा. चाकू कोरडी बाहेर आली की समजा बेसन छान शिजले आहे. वाफवलेली वडी थंड झाल्यावर त्यांना चाकूने सारखे कापून घ्या. तेल कडकडीत गरम करून घ्या आणि छान तळा. मध्ये पलटी मारून दुसऱ्या बाजूने तळा. असा छान रंग आला की वड्या तळलेल्या आहेत. आता यांचा आस्वाद घ्या.